झी 24 तास एक पाऊल पुढे। कोट्यवधीचं कमिशन देऊनही सल्लागारानं चुकीचा सल्ला दिल्यानं मुंबई महापालिका तोंडघशी पडली आहे। गोराई डम्पिंग ग्राउंडमधून निघणाऱ्या वायूवर आधारित कार्बन क्रेडिट एशियन डेव्हलपमेंट बँकेला देऊ शकत नाही आणि त्यामुळे पालिकेनं आंतरराष्ट्रीय बाजारातून 15.5 कोटी रुपये देऊन ते खरेदी करण्याची लगीनघाई सुरू केली आहे। या कार्बन क्रेडिटमुळे पालिकेची नाचक्की झाली आहे। मुंबई महापालिकेचं हेच ते गोराई डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीनं 25 जुलै 2007 ला बंद करण्यात आलं। यावेळी पालिकेनं स्वच्छ सुधार यंत्रणेसाठी सल्लागार मेसर्स इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियलची नेमणूक केली होती। या गोराई डम्पिंग ग्राउंडमधून 12,29,514 कार्बन क्रेडिट वायू निर्मिती 10 वर्षात मिळेल असा दावा पालिकेने केला होता। यासाठी पालिकेनं एशियन डेव्हलपमेंट बँकेला 24,51,39,39,000 रुपये मोजले। कराराप्रमाणे सल्लागाराला पालिकेनं 1,22,57,000 रुपये दिले। मात्र सल्लागाराचा अंदाज खोटा ठरला। डिसेंबर 2011 मध्ये 14,477 कार्बन क्रेडिटची निर्मिती झाली। परिणामी अपेक्षित कार्बन क्रेडिट न मिळाल्यानं एशियन डेव्हलपमेंट बँकेनं पालिकेकडे तगादा लावला। त्यामुळे पालिकेनं आंतरराष्ट्रीय बाजारातून 15.5 कोटीचं कार्बन क्रेडिट विकत घेण्याची तयारी सुरू केली। लॉस भी हुआ है और प्लस बीएमसी को जो एम्बैरेसमेंट हुआ है, हमको हमारे कंसल्टेंट्स ने पूरी तरह से ऐसे दरवाजे पे ला के रखा है कि विश्व में बीएमसी की अभी क्रेडिबिलिटी और पहचान नीचे जा रही है। कार्बन क्रेडिट खरेदीबद्दल सल्लागाराला विचारले असता त्यानं झी 24 तासचा कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न केला, तर महापौरांनी कार्बन क्रेडिटची माहिती घेऊन उत्तर देण्याचं आश्वासन दिलंय। कार्बन क्रेडिटमध्ये 15 कोटीचा लॉस आला याबाबतची ऑडिट नोट जी आहे त्यानुसार आपण असं म्हणताय, परंतु नेमकं याच्यामध्ये काय आहे, कशामुळे आलेलं आहे याची सगळी तत्पूत माहिती जेव्हा नसती रूपाने माझ्याकडे येईल आणि त्यावेळेला सत्य परिस्थिती जी काय ती समोर येईल त्यावेळेला याच्यावरती उचित भाष्य करणं योग्य होईल। कार्बन क्रेडिटवरून पालिकेत सत्ताधारी युती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कार्बन क्रेडिटवरनं मुंबई महापालिकेची झालेली फसवणूक आणि नाचक्कीबद्दल झी 24 तासच्या टीमने पालिकेच्या सल्लागाराला प्रश्न विचारले असता झी 24 तासच्या टीमला सल्लागाराने बाहेरचा रस्ता दाखवला। मात्र पालिकेचे हे 15.5 कोटी लाख हा सल्लागार देणार का, हाच खरा आता सवाल आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कोईलकरसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।